नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत. काल सकाळीच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांची या भेटीमुळे आता सध्या नवीन चर्चांना आता उधाण आलेले आहेत आणि त्या चर्चा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला घेणार, केंद्रामध्ये सामील करणार. कारण गेल्या काही दिवसांपासून राज्याचे मुख्यमंत्र्यांना केंद्रामध्ये घेण्याच्या सध्या चर्चा होत होत्या. त्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याला खास महत्व प्राप्त झालेले आहेत. मात्र यावरती खुद्द काल माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की त्यांना केंद्रामध्ये घेणार की नाहीत. नेमके देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते असे म्हणाले की आज नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यात एकूण किती प्रशासन आहेत व किती प्रकल्प आहेत या संदर्भात सर्व माहिती त्यांना दिली. तसेच केंद्राकडून काय मदत अपेक्षित असणार आहेत यासाठी त्यांना एक पत्र देखील दिलेले आहेत आणि त्यासाठी त्यांच्याकडून देखील एक सकारात्मक असा सिग्नल मिळालेला आहे. तसेच राज्यातील जे जे काही प्रकल्प आहेत, जसे की नदीजोड प्रकल्प असेल, तसेच मेट्रोच्या संदर्भात जो काही प्रकल्प असेल, याची पूर्णपणे माहिती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेली आहे. त्यानंतर त्यांनी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची देखील भेट घेतली व त्यांच्यासोबत देखील एक सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली. यावेळी देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की मी दिल्लीत असलो तरी चर्चा, मी मुंबईत असलो तरी चर्चा. यावेळी ते हसले व म्हणाले की असे अनेक रिकामटेकडे लोक आहेत जे ही चर्चा करत आहेत, परंतु त्यांना जेवढे फुगे फुगवायचे तेवढे फुगू द्या. मात्र नरेंद्र मोदींनी व जनतेने मला महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कोणी कितीही काही म्हटलं तरी मी महाराष्ट्रातच, मुंबईतच राहणार आहेत. मात्र काही लोकांना असं वाटतं की मी दिल्लीला जावं, परंतु मी त्यांना स्पष्टपणे सांगतो की मी महाराष्ट्रातच आहेत, मी मुंबईतच आहेत, महाराष्ट्राची पूर्ण जबाबदारी माझ्याकडे आहे, असं स्पष्टपणे त्याने सांगितलं. व जो काही डाऊट लोकांच्या मनात होता की देवेंद्र फडणवीस आता दिल्लीत जाणार, केंद्रामध्ये जाणार, त्यावरती त्यांनी पूर्ण विराम दिला व स्पष्टपणे सांगून दिलं. त्यामुळे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की आपलं मत व्यक्त करा. व्हिडिओ कशी वाटली ते पण नक्की सांगा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.